ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दहशतवादीच्या आरोपामध्ये अटक असलेला अल्ताफ याचे आई वडील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आपल्या मुलाला ज्या पद्धतीने दहशतवादी म्हणून अटक केलेली आहे, तुम्हाला कधी माहिती पडलं आणि काय नेमकी त्याच्या सवयी होत्या? आम्हाला माहित असं पडलं की आम्हाला बुधवारी 11:15 वाजता फोन आला एक दिल्लीहून की भाई तुमचा मुलगा आतमध्ये आहे, अफ्ताफ आणि सुफियान। तर त्यांनी मला असं सांगितलं वकिलांनी। हो, मग ते म्हणले की भाई त्याच्या बाऱ्यामध्ये काही कारवाई करायची का? तर मी म्हणलं मी काय, तर म्हणे तुम्हाला ऑनलाईन पैसे टाकणं पडेल, ऑनलाईन पैसे टाकणं पडेल म्हणून मग मी माझ्या मनात विचार केला का भाई वकिलाला आपण बघितलं नाही समोरामोर, त्यांनी मला बघितलं नाही आणि आपण पैसे कसं का टाकणार, सायबरवाले बी होऊ शकते, म्हणून मी असा माझा मनात विचार केला आणि मी फोन त्यांना सांगितलं की मी तुम्हाला कोणाशी रायमशवरा करून मी तुम्हाला नंतर कॉल करन। मी काही त्यांना कॉल केला नाही। त्याच्यानंतर 5:30 वाजता, 5 किंवा 5:30च्या वाजता पोलीस आली माझ्या घरी। आल्यानंतर ते म्हणे भाऊ आम्ही दिल्लीहून आलोय आणि दिल्लीहून आल्यानंतर आमच्याकडे सर्च वॉरंट आहे आणि आम्ही तुमच्या घराची तलाशी घेऊ शकतो, पण तुम्ही आमची पहिले तलाशी कानूनन तौरवर घ्या की भाई आम्ही काही सोबत आणलंय का। म्हणून म्हणलं मी साधा भोळा माणूस आहे, मी त्यांना म्हणलं तुमची काय तलाशी घ्यायची, तुम्ही तर एकदम साधे सीधे दिसतात, म्हणून मी त्यांची काही तरी पण मी त्यांना असा मागा मोहरा करून बघितलं तर ते काही त्यांच्याजवळ नव्हतं। आणि त्याच्यानंतर त्यांनी घराची तलाशी घेतल्यानंतर त्यांना काही भेटलं नाही। मी त्यांना एक एक गोधडी, एक एक चद्दर आणि एक एक भांडे, आट्याचा डब्बा सगळं त्यांना मी व्यवस्थित दाखवलं, तर त्याच्यामध्ये काही भेटलं नाही। मग त्यांनी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर व्हिडिओ बनवला आणि ते इथून गेले। सोफियान आणि दोघांवरती हा आरोप आहे। सोफियानची त्याची काय ओळख झालेली, तुम्ही आई वडील आहेत, तुमच्या समोर कधी ते आलेत का, काय त्याच्याबद्दल माहिती आहे का? अहो आता त्यांची मैत्रिणी बाहेर झाली असन, आता बायचानच कधी मध्ये आला असन आपल्या दुकानावर की माझा मित्र आहे म्हणून, मी बी काय त्याला बोलत नव्हता, चहा पाणी पिणारी जाणार काय। ज्या दिवशी हे सगळं झालं त्या दिवशी तो घरातनं निघाला, नेमका त्याचा हावभाव कसा होता? तुम्हाला असं कधी वाटलेलं की अशा? नाही नाही नाही, असं काही मला वाटलं नाही। आणि तो काय बोलला की मी गुरुवारी परत येणार आहे आणि त्याच्यानंतर मी घरच्या कामासाठी चाललोय आणि मी गुरुवारी येतोय परत, तो मला असं बोलला। तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं जाताना काही पैसे नेले, तुम्ही त्यांना थांबवलं काय? अरे भाई माझे जे दुकानाचे पैसे आहे, जे कस्टमर लोक मला 200 किंवा 500 किंवा 300 किंवा 50 किंवा 100 जे ऑनलाईन पैसे टाकताना, तो ते पैसे त्याच्याकडे होते 8,100 रुपये। आणि त्याला मी काय बोललो का भाई तू एक काम कर, मंगळवारी मला उद्या लोकांचा पेमेंट देणं पडतो आणि मी पैसे नाही दिले तर समोरचा माणूस मला माल देणार नाही, तू मला पैसे देऊन जा। ते मला बोलतोय की मी गुरुवारी तुम्हाला कोणत्या हालत मध्ये पैसे आणून देणार, म्हणलं देणार। तुम्ही थांबवण्याचाही प्रयत्न केला, त्याला काय बोलले? त्याला मी गण थांबवचा प्रयत्न केला, पण तो माझा त्यांना काही ऐकला नाही। त्याला नंतर मी त्याला 1-2 झापडा पण मारल्या, पण तरी पण तो इथून माझ्या समोरून गेला। पण आता ज्या पद्धतीने दहशतवादीचा आरोप त्याच्यावर लागलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? आता भाई मी काय, आता हे आरोप लागला, आता मी काय बोलू, मी साधा सीधा माणूस आहे, मला काय बोलू, मला सदरू नाही साहेब, काय मी आता काय बोलू आणि काय नाही। लहानपणापासून त्याचा स्वभाव कसा होता, वाटलेलं कधी अशा प्रकारे? नाही नाही नाही, असा लहानपणापासून असा काही त्याचा स्वभाव नव्हता। ते सगळ्या मित्राशी चांगला होता, बोलत चालत, हाटलीवर माल द्यायचा, हॉटेलमधून तिथून काय भाजी विजी आणायचा, इथं घरात बसून खायचा ते भाव काय। त्याच्यानंतर त्याचा असा काही हे नव्हता। पण ज्या पद्धतीने सांगितलं की कुठली संघटना वगैरे, त्याच्यामध्ये कधी ते असं तुमच्या कानावर आलं? नाही 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 साहेब, असं आलं असतं तर मग त्याला जागीच मी घरात मध्ये तुंबला असताना। आता काय असं, आता काय नेमकं तुमचा प्रयत्न राहणार आहे? कारण आता तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। असा गुन्हा केला आहे, आता माझं काय प्रयत्न आहे, गरीब माणूस आहे साहेब, मी काय बोलू तुम्हाला। माझी इतकी अवकात आहे का मी स्वतःच ऐकून बी त्याची बरोबरी नाही करू शकत, काय करू। त्याची आई देखील आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने माहिती पडलं, कधी हे माहिती पडलेलं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? म्हणजे तुम्हाला तर धक्काच बसला असेल एक आई म्हणून। धक्का खूप बसला बाबा, तो असा कसा निघला घरातून? तुला तुझा मित्र जास्त का आई बाप जास्त? 2 दिवस काय जायचं, आपलं तिकडे कोण राहतं, कोण आपलं तिकडे नातेवाईक आहे का?
काय जायची गरज आहे? आपली कुठे तिकडे ओळख पाळख आहे, काय गरज आहे जायची विहारला? मी त्याला बोलले, त्याच्या मित्राला बोलले, बाबा तू जाय, त्याला मी पाठवत नाही बाबा, आमच्या तिकडे कोणी आहे नाही. म्हणतो मी आहे ना. अरे बाबा तू आहे, तुझी बी जास्त आम्हाला हे नाहीये ना, तुझी आई कुठं ना बाप कुठं, आम्हाला काही माहिती नाही. तुला बघतो कधीतरी महिन्या 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा, तो तिकडच येतो तिकडच जातो. फक्त तुझं नाव ऐकलं बाबा आता आज मी. म्हटलं बाई त्याला घेऊन नका जाऊ. मग याचे पप्पा आंघोळ करायला गेले. मग ते काय बोलला काय माहिती. मग ते आंघोळ करून आले. आपण पटकन बाथरूम मध्ये गेला, आंघोळ केली, 1-2 ड्रेस घेतला, मोबाईलचा चार्जर बटवून काढला, घेतला आणि निघाला. मग मी त्याला बोलले. मग याचे पप्पा उठले, 2 चापट त्याला मारले. नाही म्हणले, तुला आईबाप पेक्षा तुला तो मित्र जास्त आहे का? तुला आईबाप जास्त का मित्र जास्त? मी पण बोलते, तुला आईबाप जास्त का मित्र जास्त आहे? नाही जायचं, कशाला जायचं? आपलं घरदार आपण कशाला जायचं? त्यांनी नाही ऐकलं. मग तो निघून गेला. मी सुप्यानला म्हणलं, बाबा तू त्याला काय झालं, त्याचा जबाबदार तू राहणार, तू त्याला घेऊन गेला. तू आमचं गाव तिकडं नाही, शिव तिकडं नाही, आमचं कोणी तिकडं नातेवाईक नाही, आमच्या तिकडे कोणी वाईक, तू कशी तुझ्या जिम्मेदार कशाला घेऊन चालला तू? तरी पण तो गेला. त्यांनी त्याच्या पप्पाचा मार खाल्ला पण गेला. तो लहानपणापासून कितवीपर्यंत तो शिकलेला आणि लहानपणी कसा स्वभाव होता, आणि आता तुम्हाला असं जेव्हा माहिती पडलं तर तुम्हाला कसा झटका? आम्हाला खूप मोठा झटका बसला का बाबा असं कसं ते बोलले काय आणि झालं काय? तुम्ही युपी बिहार बोलले, मग इकडे कसं काय फसले, इकडे कसं काय गेले? आम्हाला झटका तर खूप मोठा बसला. पोलीस देखील या ठिकाणी कोण कोण आलेले आहे आणि त्या पोलिसांनी नेमकं इकडे काय सांगितलं? ते म्हणले, बाई तुमचा मुलगा असं असं आहे, अशाच्या मध्ये फसलेला आहे, अरे आम्हाला तुमची घरची तलाशी घ्यायची. तर आम्ही म्हणलं घ्या. म्हणजे तुम्ही सगळं साईटला वाचू. मग आम्ही सगळं साईटला झालो. मग त्यांनी सगळं कपाट बिबाड कपड्याच्या बॅगा बिगा सगळ्या चेक केले, पलंगा खालचं सामान काढून बघला, किचन मध्ये गेले, बाथरूम सगळं त्यांनी चेक केलं. मग ते फ्रीज येतं, ते फ्रीज बी त्यांनी उघडून पाहिलं, पिठाचा डब्बा सुद्धा पाहिला त्यांनी, पाण्याचा मटका सुद्धा त्यांनी उघडून पाहिला, पाण्याचे ड्रम सुद्धा उघडून पाहिले ते लोकांनी. आता तुमच्या काय भावना आहेत की ज्या पद्धतीने आता त्याला अटकलं, तर काय वाटतं तुम्हाला? आपण पाहू शकतो की आई आणि वडील या दोघांच्या असं म्हणणं आहे की तो लहानपणापासूनच आमच्या सगळ्या गोष्टी ऐकायचा आणि अशा पद्धतीने तो या दहशतवादीच्या संघटनेमध्ये जाईल हे माहिती नव्हतं. मात्र हे या गोष्टी कळाल्यानंतर यांना मोठा झटका बसलेला आहे आणि आता आम्ही कुठल्या प्रकारचा प्रयत्न करणार त्याला सोडवायचा, असा देखील प्रश्न आता अल्ताफच्या आई वडिलांना पडलेला आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.